OB29 ला गेली. फिस्कल इयर व्हेरियंट तयार करायचा आहे. तो तयार करण्याआधी आधी जे ऑलरेडी आहे ते बघूया. बघा, पहिला कॉलम आहे FV आहे का, फर्स्ट कॉलम. त्याच्यामध्ये फिस्कल इयर व्हेरियंट प्रत्येकाने 2 डिजिटचं स्वतःचा असा एक कोड करून ठेवला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले आहे एप्रिल टू मार्च, कॉमा 4 स्पेशल पिरियड्स. म्हणजे इंडियाचं साठी आपण तयार करतोय. इंडियाचं फायनान्शियल इयर असतं एप्रिल टू मार्च, आणि त्याच्या पुढं ऑडिटरसाठी अजून 4 महिने पुढचे ओपन ठेवावे लागतात, म्हणून ते पुढं तसं लिहिले. त्याच्या पुढचा कॉलम आहे कॅलेंडर इयर. दिसतंय का कॅलेंडर? ते कॅलेंडर इयर कुणासाठी? US साठी असतं. ज्यांचं फिस्कल इयर जानेवारी टू डिसेंबर असतं त्यांच्यासाठी कॅलेंडर इयर सिलेक्ट करायचं. ज्यांचं जानेवारी टू डिसेंबर नसतं, फॉर एक्झाम्पल इंडिया आणि बाकीचे बरेचसे कंट्रीज आहेत, UK सुद्धा, त्यांचं जानेवारी टू डिसेंबर नसतं, त्यांनी तिथे इयर डिपेंडंट सिलेक्ट करायचं. टिक मार्क केलाय का बघ सिलेक्ट, टॉपला बघ आहे का इयर डिपेंडच्या इथे टिक मार्क. त्याच्यानंतर पुढे काय लिहिले? नंबर ऑफ पोस्टिंग पिरियड्स. प्रत्येक इयरमध्ये 12च असतात, 12 महिने. आणि त्याच्या पुढे नंबर ऑफ स्पेशल पिरियड 4 असतात. 12 महिन्यानंतर 4 पोस्टिंग स्पेशल पिरियड असतात. हे अशा पद्धतीने आपल्याला पण तयार करावं लागणार आहे. त्याच्यासाठी न्यू एंट्रीजला जाऊ. न्यू एंट्रीज. आता पहिल्यांदा तुला कोड तयार करावा लागेल. डबल डॉट घे, डॉट डॉट, दोन अंडरस्कोर टाकून बघ तिथे. अंडरस्कोर 2 टाक. अंडरस्कोर अंडरस्कोर असं. डिस्क्रिप्शन टाक. APR म्हणजे एप्रिल टू मार्च. APR टू ली. बरं ठीक आहे, एप्रिल मार्च चालेल. मार्च, आणि तुझा कंपनी कोड टाक तिथे. काय कंपनी कोड नवीन? Anyone. मलाच पाठ करावं लागतं. हे कॅलेंडर इयर आहे का इयर डिपेंडंट आहे? क्लिक इयर डिपेंडंट. पुढे टाक तिथे 12 नंबर ऑफ पोस्टिंग पिरियड्स. 12 पोस्टिंग पिरियड असणार. पुढच्या 4 टाकायचं. बस एवढंच करायचं. इथे टिक मार्क करायची गरज नाही. सेव्ह करून घे. ते ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते. मग आता अंडरस्कोर आणि ऍट टाकून बघ. अंडरस्कोर ऍट. आता सेव्ह करून बघ. एकच मिनिट दे. होत ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते का? झालं. कर इथे. परफेक्ट.